एका आरंभाच्या प्रास्ताविकाला उभं झालोय. एका आरंभाचं प्रास्ताविक पठारे सर हे शब्द ऐकल्यावर कदाचित तुम्हाला तुमच्या लेखसंग्रहाच्या शीर्षकाची आठवण झाली असेल. मनोगत आणि भूमिका हे दोन शब्द टाळून मी जाणीवपूर्वक एका आरंभाच्या प्रास्ताविकासाठी उभा झालोय असं मी संबोधलंय. कारण समोर जे मला दिसतंय ती एका आरंभाची नांदी आहे असा माझा समज झालाय ही गर्दी बघून. तो आरंभ कुठला आहे असा प्रश्न ऐकणाऱ्यांना पडू शकतो, म्हणून मला जरा त्याच्या तपशिलातही जावं लागेल की विवेकशून्य भवताल असताना आणि निर्बुद्धांचे लोंढे वाढत असताना, विवेकवाद्यांची संख्या वेगाने सर कमी होत असतानाच्या काळात एका कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या प्रकाशनाला केवळ एवढी गर्दी राहते आहे, त्या अर्थाने मी आरंभ संबोधलेला आहे. माझ्या दृष्टीने स्वप्नपूर्तीचा क्षण असलेल्या या आजच्या आनंददायी सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष रंगनाथ पठारे सर, माध्यमांवर दिवसागणिक प्रश्न उपस्थित होतानाच्या या काळामध्ये ज्या 4-2 आश्वासक चेहरे म्हणून माध्यमातले पाहिले जाऊ शकतात असे आमचे मार्गदर्शक राजीव खांडेकर सर, माझ्या चरित्रातले नायक जे आहेत ते स्वतः मंचावर बसलेले आहेत ते तुकाराम मुंडे सर, साहित्याच्या वाटेवर माझे समपतिक असलेले संग्राम गायकवाड सर, ज्यांच्याशिवाय मी या पुस्तकाची कल्पना करू शकलो नसतो असे आदरणीय अशोक मुंडे सर. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, साध्य आणि साधन यामध्ये जर दुवा नसेल ना तर साध्याने कितीही प्रयत्न केले तरी तो साधनापर्यंत पोहोचू शकत नाही. माझ्या दृष्टीने हा दुवा आदरणीय संजय नहार सर होते, ते आज मंचावर आहेत. सर्वच सन्माननीय माझ्या दृष्टीने वंदनीय आहेत, पण संजय नहार सरांसंदर्भातले एक 2 वर्ड पुढे सांगून मला पुढे जायचं आहे की जे जे काही चांगलं आहे, पावन आहे, पवित्र आहे, वंदनीय आहे, अभिनंदनीय आहे जगभरातल्या, त्या सगळ्या गोष्टीच्या पाठीशी आपण नैतिक दृष्टीने उभं राहिलं पाहिजे असा विचार करणारा आणि तो विचार प्रत्यक्ष जगणारा एक माणूस तुमच्या पुण्यात सुदैवानी आहे, ज्याचं नाव संजय नहार आहे. पुढच्या पिढीला कदाचित आख्यायिका वाटेल की असा एक माणूस या पुण्यात जन्माला आला होता जो चांगले काम तडीस नेण्यासाठी प्रसंगी पदरमोड करायचा आणि वारंवार करायचा असा माणूस तुमच्या पुण्यात आहे. त्या दृष्टीने पुणेकर सुदैवी आहेत असं मला वाटतं. हे सुदैव नागपूरच्या वाट्याला आणलंही याचंही मला सर खंत वाटते. नागपुरात श्रीमंत राजकारणी भरपूर आहेत पण सुदैवी माणसं कमी आहेत. या पुस्तकाचा संपूर्ण प्रवास वगैरे मी काही सांगणार नाही आहे. मला जे काही 7 मिनिटं मिळाली आहेत त्याच्यातले 2 मिनिटं मी कमी करून 5 मिनिटात आटोपायचा माझा प्रयत्न आहे. मी विस्ताराने माझ्या मनोगतात पुस्तकात सगळं लिहिलं आहे. वेगवेगळ्या मुलाखतींमधनं ते वाचकांसमोर समाजासमोर येतच आहे. मी त्याकडे पुन्हा वळणार नाही. फक्त काही निरीक्षणं या प्रवासादरम्यानतली माझ्या गाठीशी आलेली आहेत सर, ती तुमच्या परवानगीने सांगून मग मी पुढे जातो. हे कादंबरी लिहिताना जेव्हा मी सुरुवात केली, खरं म्हणजे अनेकांना पडलेला हा प्रश्न आहे की मी व्यक्तिचरित्र का निवडलं लिहिताना, आणि खांडेकर सर तो लिहिताना तुकाराम मुंडे हे एकच नाव माझ्यासमोर पर्याय म्हणून का उभं राहिलं, असे प्रश्न ज्या दिवसापासून या पुस्तकाची घोषणा झाली आहे त्या दिवसापासून माध्यमं विचारतायत, माझे सहकारी विचारतायत, मित्र विचारतायत, राज्यभरातून तशा प्रश्नांची विचारणा माझ्याकडे होत आहे. आणि प्रश्न विचारणाऱ्यांना मी भाडेके टट्टे वगैरे समजत नसल्याने त्या प्रश्नाचं उत्तर देणं ही माझी नैतिक जबाबदारी समजतो. त्या प्रश्नाचं उत्तर देणं लेखक म्हणून माझी नैतिक जबाबदारी समजतो. मी जेव्हा माध्यमातून ठरवून बाहेर पडलो तेव्हा माझ्यासमोर कथा, कविता, कादंबरी हा रंजनात्मक मार्गाने जाणारे अनेक पर्याय उपलब्ध होते खांडेकर सर, पण मी ती नाकारले, विचारपूर्वक नाकारले. कारण माझ्या 25 वर्षाच्या माध्यमातल्या प्रवासाला जर तपासलं तर तुमच्या लक्षात येईल की माझ्या लिखाणाची जी शैली राहिली आहे ती केवळ वास्तववादी आणि तटस्थ पत्रकारितेची राहिलेली आहे. त्यामुळे मी रंजनाच्या वाटेने न जाता जे काही समाजाच्या हिताचं असेल आणि समाजातले असे नायक ज्याला नायक म्हणावे असे फार बोटावर मोजण्या इतके 2-4 उरलेले आहेत, त्या नायकांपैकी एखाद्याची
वास्तव कथा जी आहे ती वाचकांपर्यंत, समाजांपर्यंत नेली पाहिजे या विचाराने प्रेरित झालो. आणि जेव्हा मी ठरवलं की हे कोणावर करायचं आहे, तर मी आदरणीय तुकाराम मुंढे सरांची 2 प्रशासकीय कारकीर्द माझ्या नागपुरात बघितली आहे. हा प्रश्न सातत्याने विचारला जातं की कसं सुचलं हे आणि गाठलं कसं तुम्ही तुकाराम मुंढे साहेबांना. ते सांगून पुढे जातोय की 2 प्रशासकीय कारकीर्द म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सर जेव्हा पहिल्यांदा नागपुरात आले तेव्हा मी माध्यमात होतो. मी त्यांचं सगळी कार्यशैली जवळून बघितली. आणि त्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा ते महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नागपुरात आले त्यावेळेस तर कोरोनाचाच काळ होता, युद्धजन्य परिस्थिती होती, जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. एक कुशल अधिकारी आपल्या कल्पनेनी मृत्यूला कसं थोपवून धरू शकतो हे मी माझ्या नजरेने सर पत्रकारितेच्या दरम्यान हे पाहिलं. आणि मग जेव्हा मी ठरवून पत्रकारितेच्या बाहेर आलो तेव्हा ठरवलं की जर लिहायचं असेल तर ते व्यक्तिचरित्र लिहायचं आहे, आणि ते व्यक्तिचरित्र लिहायचं असेल तर ते तुकाराम मुंढेंचंच आपण लिहायला हवं. त्यातून ह्या पुस्तकाचा प्रवास सुरू झाला. मित्र, लेखक म्हणून अनेक रात्री मी चिंतनात घालवल्या आहेत. तुम्ही विश्वास करणार नाही, मानवी आयुष्यात असंही घडू शकतं का असे प्रश्न मला रोज सर पडायचे जेव्हा मी एक एक पान या पुस्तकाचं लिहित होतो. तुकाराम मुंढे सरांना आत्मस्तुती अजिबात आवडत नाही, आत्मगौरव अजिबात आवडत नाही, म्हणून मी त्यांना जाऊन कधी बोललोही नाही की सर मला तुमच्यावर पुस्तक लिहायचं आहे. मी माझ्या परीने आधी पुस्तकाची सुरुवात केली, 4-2 खरडे लिहून झाले आणि त्यांच्या गावाला गेलो. ताडसोना नावाचं एक छोटंसं गाव बीडपासून काही अंतरावर आहे, तिथे मी राहिलो. त्यांच्या मित्रांना, मानेसाहेब इथे उभे आहेत, मला दिसत आहेत, ते साक्षीदार आहेत या गोष्टीचे. तोपर्यंत तुकाराम सरांना या गोष्टीची कल्पनाही नव्हती. त्यांच्या आयुष्यातले अनेक चढउतार, अनेक प्रसंग मी लिटरली जगलो आहे त्या गावात राहून. आणि त्यातून जे काही संचित जो ऐवज माझ्या हातात आला त्याचं रूपांतर त्या पुस्तकात होत गेलं. पण ते काही तेवढ्या पुस्तकाच्या लांबीचं पुस्तक होऊ शकलं नसतं तेवढ्या बळावर. म्हणून मी आदरणीय अशोक सरांना विनंती केली की सर, माझा प्रयत्न प्रामाणिक आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला या पुस्तकासाठी कृपया तुम्ही मदत करा. त्यांना ते प्रयत्न प्रामाणिक वाटले असावेत. मी म्हणजे माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करायला शब्द नाहीत अशोक सरांचे की त्यांनी यासाठी मला पाठिंबा दिला आणि त्या पुस्तकासाठी जो काही ऐवज लागतो तो मला त्यांनी विश्वासाने पुरवला. एक त्रयस्थ माणूस कुठून तरी नागपुरातून येतो आणि असं म्हणतो की तुकाराम मुंढेंवर पुस्तक लिहित आहे, गंमत आहे का? त्यातले सगळे संदर्भ तर्काच्या कसोटीवर 10-10 वेळेस तपासावे लागले असते, त्याच्याशिवाय ते पुस्तक लिहिता आलं नसतं. इतकं सार्वजनिक आयुष्यातली त्यांची प्रतिमा उजळ आहे. ही मोठी जबाबदारी होती. जबाबदारीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे विश्वास ठेवायचा का हा प्रश्न होता. तो विश्वास अशोक सरांनी ठेवला, याबद्दल मी त्यांची सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त करतो. जसं मी आधी म्हणालो की एखाद्या माणसाच्या मानवी आयुष्यात इतके प्रसंग वाईट येऊ शकतात का असा प्रश्न पडावा, इतकं संघर्षमय प्रवास सरांचा राहिला. एक छोटंसं उदाहरण देऊन पुढे जाईल आणि या पुढच्या 3 मिनिटात आपण माझं जे मनोगत आहे ते मी संपवतो. सर 4थ्या किंवा 5व्या वर्गात असतील. दिवे लावणीच्या वेळेस अचानक पोटात दुखायला लागलं आणि लक्षात आलं की अतिसाराची लक्षणं आहेत. गावात एक छोटंसं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आई हडहडली, कारण त्याच्या आधी 2 मोठ्या अपघातातून सर वाचले होते. हे पुस्तक जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला सगळं लक्षात येईल की हे जे काही सांगितलं जात आहे ना तुकाराम मुंढेंच्या प्रतिमेबद्दल, किंवा जे काही नॅरेटिव्ह सेट केले जात आहेत, नॅरेटिव्ह पसरवले जात आहेत, त्याला तडा देण्याचं काम हे पुस्तक करेल असा मला लेखक म्हणून विश्वास आहे. मी त्याच्या तळाशी आणि तपशिलात आणखी जात नाही. फक्त एक प्रसंग तुम्हाला सांगतो की सर 3ऱ्या किंवा 4थ्या वर्गात असतील, मला आता नेमकं ते आठवत नाही, त्या पुस्तकात सगळं तपशील लिहिलेलं आहे. दिवे लावणीच्या वेळेस आता अचानक सरांच्या पोटात दुखायला लागलं आणि लक्षात आलं की अतिसाराची लक्षणं आहेत. आईनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं. त्यांनी डॉक्टर होते, त्यांनी तपासलं, त्यांनी सांगितलं की लक्षणं अतिसाराचीच आहेत, ही काही औषधं तुम्हाला देतो आहे, हे तुम्ही तुकारामला द्या. आई त्यांना घेऊन घरी आली, पण ते औषध इतकं कडू होतं की ओठावर ठेवलं की ओकारी व्हायची. त्यामुळे औषध पोटात जात नव्हतं आणि पोटात जात नसल्यामुळे आराम पडत नव्हता. आई मोठी अस्वस्थ झाली की काय करावं. त्यावेळेस त्यांच्या शेजारी राहणारी एक महिला त्यांच्याकडे आली आणि ती म्हणाली, जीजी काय झालं? जीजी, गावकरी जे होते ते तुकाराम सरांच्या आईला जीजी म्हणायचे आणि सर आणि सगळे भावंड बाई म्हणायचे. ती शेजारची महिला विचारायला लागली, जीजी काय झालं? आईने सांगितलं की अशी अशी अडचण आहे, तुकारामच्या हातावर गोळी ठेवली की तो लगेच ओकारी करतो, इतकी ती गोळी कडू आहे, ती पोटात जात नसल्यामुळे आराम पडत नाही आणि याच्या वेदना मला बघवत नाही आहेत, काय करू?
त्या शेजारच्या महिलेने एक उपाय सुचवला, एक काम करा, जसं तुम्ही गोडी द्याल त्याच्या लगेच नंतर साखर तळहातावर ठेवा. ती साखर जर पोटात गेली तर गोड वाटेल आणि तुकाराम ओकारी करणार नाही, गोडी पोटात जाईल आणि तर लगेच आराम होईल. आई अस्वस्थ झाली. चेहऱ्यावर हजार प्रश्नांचे भाव एका वेळेस उपस्थित झाले. शेजारच्या महिलेला कळेच ना असं का झालं. तिने विचारलं, मी साधी युक्ती सांगितली, जीजी तू इतकी चिंताग्रस्त का झालीस? आई म्हणाली, अगं साखर कुठे आहे आमच्याकडे, ती सणावाराला कधीतरी येते वर्षातून एकदा. या टोकाची गरिबी पाहिलेला हा माणूस आज या पदावर दिसतोय. मित्रो, आम्ही जेव्हा म्हणतो की हे म्हणजे तुकाराम मुंडे लार्जर दॅन लाईफ झाले, ते प्रसिद्धीला फार हे करतात की बा प्रसिद्ध, आपण प्रसिद्ध व्हावं, जगभरात जावं, यासाठी त्यांची धडपड असते. इतकी टोकाची गरिबी पाहिलेला माणूस कधी प्रसिद्धीच्या मोहापायी मागे पुढे धावणार नाही. ते आपल्या कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य देतात, म्हणून माध्यमं त्यांच्याकडे जातात आणि ते जगासमोर येतात. तुकाराम मुंडे कधीच प्रेस नोट घेऊन कोणाच्याकडे जात नाही. कधी कधी तर पठारे सर मला प्रश्न पडतो, तुमचा जो भास्करराव दुर्वे आहे ताम्रपटातला, तो जसा तत्वनिष्ठेला घेऊन जगायचा आणि अजिबात तत्वांशी तडजोड करत नव्हता, तुकाराम मुंडे सरही त्याच मार्गाने निघालेले मला अनेकदा जाणवतात. त्या अर्थाने तुम्ही या व्यासपीठावर फारच संयुक्तिक ठरता सर, कारण ताम्रपटाचा नायकही तुकाराम मुंडेंच्या वैचारिक मार्गाशी साधर्म्य सांगणारा आहे असा लेखक म्हणून मला वाटतं. अनेक गोष्टी आहेत, अर्थात मी तपशिलात जाणार नाही. पुस्तक तुमच्या समोर आहे. ह्या पुस्तकाच्या निर्मितीसाठी ज्या ज्या लोकांनी मला मदत केली त्या सगळ्या दृश्य अदृश्य हातांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या संक्रमणाच्या काळामध्ये, म्हणजे आम्ही जे काही पॉलिटिकल सोशल सिनेरिओ बघतो आहोत, त्या काळामध्ये तुकाराम मुंडेंच्या वादळी आयुष्यावर पुस्तक काढण्याचं, म्हणजे प्रकाशित करण्याचं, लेखक म्हणून मी लाख संकट माझ्या शिरोधारी घेईलही, पण प्रकाशित करण्याचं धाडस अनेक मोठ्या संस्था दाखवत नसताना न्यू इरा पब्लिशिंग हाऊस जे पुण्याचं आहे त्यांनी हे धाडस केलं. अमृता तांदळे आणि शरद तांदळे या दोन्ही लोकांचं मी मनापासून यासाठी आभार मानेल की त्यांनी हे लक्षात ठेवणार आहे. मॅडम, इतिहास लक्षात घ्या, हे साधी कृती नाही आहे तुमची, हे केवळ एका पुस्तकापुरतं केलेलं कार्य नाही आहे मॅडम तुमचं. हे पुस्तक तुम्ही आम्ही इथे बसलेले लोक असू नसू हजार वर्ष हे पुस्तक दस्तऐवज राहणार आहे आणि या माझ्या नवीन पिढीला प्रेरणा देत राहणार आहे. इतकं ते पुस्तक प्रेरणादायी लिहिलेलं आहे. ते मी लिहिलं आहे म्हणून नाहीत, अर्थात तुकाराम मुंडे सरांचा प्रवासच तेवढा प्रेरणादायी आहे, पण त्या प्रेरणादायी प्रवासाला मी लाख प्रयत्न करूनही एकट्याने जगासमोर आणणं शक्य झालं नसतं. त्यासाठी तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात, याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि तुम्हा सगळ्या वाचकांची ही गर्दी बघून मला खरं सांगतो की शब्दांशी दिवसरात्र संबंध येत असला तरी माझ्याकडे आत्ता कृतज्ञता व्यक्त करायला शब्द नाहीत. मी फक्त तुम्हाला हात जोडतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.